म्हणजेच बॉटम लाईन काय, टाइम वेगळं असणं हे नॉर्मल आहे, कुणाची चूक नाहीये. याचा अर्थ कमजोरी नाही, बॉडी मेकॅनिझम आहे. त्यामुळे क्लायमॅक्स ही पटकन. डिअर फ्रेंड्स, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय सगळ्यांनाच मनातून माहिती आहे, पण तोंडावर मात्र कुणाच्याच नाहीये. अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो, माझी टायमिंग आणि त्याची टायमिंग जुळत का नाही. तर पुरुषांच्या मनात स्वतःला दोष निर्माण करतात, मी लवकर संपून जातो का. या गोष्टीवर घोळ खूप होतात, गैरसमज खूप होतात, पण सत्य खूप साधं आहे आणि सत्य आपल्याला समजावून सांगणार आहेत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा. त्या विषयात त्यांना गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे. 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी हजारो पुरुषांना, महिलांना, नवविवाहित जोडप्यांना मार्गदर्शन दिले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरात त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे. इथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी, रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात. महिलांचं आणि पुरुषांचं सेक्शुअल सायकोलॉजी जितकं बारकाईने पाहिलं तितकं कमी लोकांना पाहिलं असेल. तर आता मुद्द्याला हात घालूया. पुरुषांची टायमिंग महिलांपेक्षा कमी का असते. डॉक्टर मुंदडा सरळ सांगतात, कारण हे शरीराचं नैसर्गिक सायन्स आहे, यात दोष नाहीये, बायोलॉजिकल आहे. सर्वात आधी पुरुषांचं अराउजल खूप पटकन वाढतं. त्यांचं शरीर सेक्शुअल स्टिम्युलेशनला लगेच रिस्पॉन्ड करतं. हार्मोन्स पटकन सक्रिय होतात, एक्साइटमेंट पटकन वाढते, त्यामुळे क्लायमॅक्सही पटकन येतो. म्हणजे पुरुष लवकर एक्साइटेड होतात आणि लवकर फिनिश होतात. पण हे त्यांचं नॅचरल सेटअप आहे. महिलांमध्ये मात्र सगळं उलटं चालतं. त्यांना अराउजल हळूहळू वाढतं, त्यांना फिजिकल क्लोजनेस पेक्षा जास्त इमोशनली सुरक्षित, आपुलकी, मनाने जवळीक लागते. विमेन नीड वॉर्म, मग त्यांची बॉडी रेडी होते. म्हणजेच महिलांना इंटिमसी मध्ये वेळ लागतो, त्यांची रिदम वेगळी असते. डॉक्टर मुंदडा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, पुरुषांच्या शरीरात एक फिनिक्स रिलॅक्स असतो, म्हणजे क्लायमॅक्स आल्यावर शरीर आपोआप रिस्पॉन्ड करतं. त्यामुळे अनेक पुरुषांना कंट्रोल करायला असलं तरी कंट्रोल होत नाही. याचा अर्थ कमजोरी नाही, बॉडी मेकॅनिझम आहे. महिलांचा सेक्शुअल रिदम तर अजूनच वेगळा आहे. डीप, टेंडरलेस, इमोशनल कम्फर्ट या गोष्टींनी ओपन होतात, त्यामुळे त्यांना क्लायमॅक्स नॅचरली उशिरा येतो. म्हणून दोघांचीही टायमिंग एकसारखी होणं शक्यच नाहीये. ते नात्यातलं ट्रूथ आहे, समस्या नाहीये. आता स्ट्रेस बद्दल. पुरुषांची टायमिंग स्ट्रेस मध्ये आणखी कमी होते, कारण मेंदू टेन्शन मध्ये असतो, जलद रिलीफ घेण्याकडे वळतो. महिलांमध्ये स्ट्रेस आला की डिझायरची कमी होते, कारण त्यांचं अराउजल इमोशनल स्टॅबिलिटीवर अवलंबून असतं. म्हणून स्ट्रेस टायमिंग मिसमॅच आणखी वाढवतो. म्हणजेच बॉटम लाईन काय, टाइम वेगळं असणं हे नॉर्मल आहे, कुणाची चूक नाहीये. पुरुष आणि महिला दोन वेगवेगळ्या शरीराच्या, वेगवेगळ्या भावनांच्या, वेगवेगळ्या बायोलॉजिकल पेसवर चालतात. डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की जेव्हा नात्यात कनेक्शन घट्ट असतं, एकमेकांना समजून घेणं असतं, टायमिंग आपोआप बॅलन्स होतो. कितीही कपल्स डॉक्टरकडे येतात आणि सांगतात इमोशनल क्लोजनेस वाढली आहे, इंटिमसी खूप सुंदर आहे, स्मूथ आहे, मग टायमिंग हा सुद्धा मोठा इश्यू राहत नाही. सेक्स म्हणजे टायमिंग नाही, सेक्स म्हणजे दोघांनी मिळून चालवलेला एक रिदम आहे, अंडरस्टँडिंग आहे, पेशन्स आहेत आणि प्रेम असलं की तो रिदम जुळतो. शेवटी डॉक्टर नेहमी एकच सांगतात, पुरुषांनी गिल्ट घेऊ नये आणि महिलांनी स्वतःला चुकीचं समजू नये. टायमिंग वेगळी असणं म्हणजे नात्यात प्रॉब्लेम नाहीये, तर पूर्णपणे नैसर्गिक आहे. जर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल, समजला असेल, सोपा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आशा किरण क्लिनिकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.